महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार आता 15 डिसेंबरला नागपुरामध्ये होणार आहे असं वरिष्ठ सूत्रांकडून कळतंय। मुंबईऐवजी नागपुरातच मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी माहिती आहे। उद्या नागपुरामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं स्पष्ट झाल्याचं न्यूज 18 लोकमतला कळतंय। यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करणार आहेत, शपथविधीकरता उपस्थित राहा अशा सूचना देणार आहेत असं कळतंय। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरामध्ये 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे। त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून यंदा जवळपास 7,500 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आलंय। सोमवारपासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्याची शक्यता दुरावली आहे। यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झालाय। पहिल्याच अधिवेशनामध्ये शेतकरी कर्जमाफी होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। राज ठाकरेंनी पुण्यातील नेत्यांना महापालिकेकरता बैठकांना सुरुवात करा असे आदेश दिलेले आहेत। पुणे शहरातील मनसे कार्यकर्त्यांची बैठक झाली असून त्यात प्रभागनिहाय माहिती घेत महापालिकेच्या तयारीला लागा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। वर्ध्याच्या देवळी मतदारसंघाचे भाजप आमदार राजेश बकाने यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत विकास कामांचा शुभारंभ केला। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शशांक घोडमारे यांनी रस्ते, पाणी, रोजगाराचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली। निवडणूक काळात सामान्य नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी याची आठवण करून देण्याकरता वर्ध्यात किसान अधिकार अभियानाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सरकारला निवेदन देत मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते अविनाश काकडे यांनी दिला आहे। कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांची कराड इथं शासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक पार पडली। यावेळी त्यांनी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ 4 तालुक्यांमध्ये विभागला जाणार असून प्रत्येक महिन्याला जनता दरबार होणार असल्याची माहिती दिली आहे। कोरेगाव भीमा इथं शौर्य दिन साजरा केला जाणार आहे। त्यासाठी हायकोर्टानं राज्य सरकारला परवानगी दिली आहे। 22 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान तयारीची ही परवानगी दिली गेली। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरून सुरत मार्गे थेट दिल्लीला जाता येणार आहे, कारण काम पूर्ण झाल्यावर मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई दिल्ली महामार्ग एकमेकांना जोडले जाणार आहेत। महाराष्ट्रातील ही सगळ्यात मोठी कनेक्टिव्हिटी असणार आहे। पुणे नाशिक हा 5.5 तासांचा प्रवास आता अवघ्या 2 तासांवर येणार आहे। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा नवीन प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे या प्रकल्पाचं काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे। पुण्यात गेल्या 6 वर्षांमध्ये घरांच्या किमतीत वाघोली भागात सर्वाधिक 37% वाढ नोंदवण्यात आली आहे। याचवेळी गृहप्रकल्पांकरता वाकड भागाला सर्वाधिक पसंती असल्याचं समोर आलंय। रेशन दुकानामार्फत शिधाधारकांना गेल्या 8 महिन्यांपासून शासनानं साखर दिली नाही। लाखो लाभार्थ्यांना शेकडो रुपयांचं रेशन अगदी मोफत वितरित केलं जात असताना 1 किलो साखरेकरता शासनाकडे निधी नाही का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। सोन्याच्या दरात 1400 रुपयांची घसरण झाली आहे, तर चांदीच्या दरात 4200 रुपयांनी घसरण झाली आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळालाय। वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। आता विठुरायाचं दर्शन अवघ्या 2 तासात होणार आहे। टोकन दर्शन पद्धत सुरू करण्याचा निर्णय मंदिर समितीनं घेतला असून फेब्रुवारीपासून टोकन दर्शन पद्धतीला सुरुवात होणार आहे। लोकलच्या 3ही मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्यानं प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागणार आहे। मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी 8 ते 12 या कालावधीत ब्लॉक घेण्यात येणार असल्यानं अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत होणार आहे। कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर आता एसटी महामंडळ ॲक्शन मोडवर आलं आहे। त्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी, व्यवस्थापन आणि बस पुरवणाऱ्या खासगी कंपन्यांकरता काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत। त्यानुसार नियम न पाळल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलाय। राज्य सरकारनं वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे निर्णय घेतले। त्या दृष्टीनं वाहन सुरक्षा नियमानुसार वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवणं बंधनकारक आहे, अन्यथा त्या चालकांना 10,000चा दंड भरावा लागणार आहे।
बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी येते। या घडीची मोठी बातमी काय आहे ती आपण बघणार आहोत। बघा, या घडीला मोठी बातमी, महिलांना शस्त्रक्रियेनंतर जमिनीवर झोपवण्यात आलेला आहे। हिंगोलीच्या रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार आहे। या घडीला मोठी बातमी येते हिंगोलीतून। 43 महिलांना शस्त्रक्रियेनंतर जमिनीवर झोपवण्यात आलं। हिंगोली बाळापूर ग्रामीण रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार आहे। कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवर भर थंडीत झोपवण्यात आलं। बेड उपलब्ध नाहीत म्हणून या सगळ्यांना जमिनीवर झोपवलंय। आमचे प्रतिनिधी मनीष खरात यांना अधिक विचारूया। मनीष, काय अपडेट आहे? सुवर्ण, नक्कीच आपण जर पाहिलं तर एकीकडे शासन म्हणते की सर्व रुग्णालयांमध्ये आरोग्याची व्यवस्थित व्यवस्था आहे असं सांगितलं जातं, परंतु हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील हे ग्रामीण रुग्णालय आहे आणि इथे जे आहे ते काल महिलांची कुटुंब कल्याणची शस्त्रक्रिया आहे, कुटुंब शस्त्रक्रियाचं शिबिर पार पडलं। ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये अशी शिबिरं होत असतात आणि असंच एक शिबिर हे इथं पार पडलंय। परंतु धक्कादायक प्रकार असा घडलाय की या सर्व ज्या महिला आहेत ज्यांच्यावरती ही शस्त्रक्रिया पार पडली, या सर्व महिलांना शस्त्रक्रियेनंतर चक्क फरशीवरती ते हॉस्पिटलमधील जमिनीवरती जे आहे ते त्यांच्या झोपण्याची व्यवस्था करण्यात आली। त्यांना तिथं गाद्या आणि ब्लँकेट देण्यात आले, परंतु कॉट उपलब्ध नव्हते आणि हे कॉट उपलब्ध नसल्यामुळं या सर्व महिलांना जे आहे ते शस्त्रक्रियेनंतर थंडीचे दिवस आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये चक्क गार असणाऱ्या फरशीवरती झोपण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। नातेवाईकांनी याविषयी संताप व्यक्त केलाय, नाराजी व्यक्त केली आहे, परंतु हा सगळा प्रकार आता उघडकीस आलाय आणि आरोग्य प्रशासनाने जे आहे याकडे लक्ष देण्याची मागणी नातेवाईकातून आणि रुग्णांकडून होत आहे। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। पुढे आपण पुन्हा वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळतो आहोत। मुंबई महापालिकेकडून 701 रस्त्यांची कामं प्रगतीपथावर आहेत। ही कामं दर्जेदार व्हावीत याकरता ऑडिट सुरू आहे। या पार्श्वभूमीवर काँक्रिटीकरण कामाची IIT कडून पाहणी करण्यात आली। पुणे शहरात बांधकामं करत असताना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं ठरवून दिलेल्या नियमावलीचं पालन करणं बंधनकारक आहे। मात्र याकडे दुर्लक्ष करणाऱ्या 105 बांधकाम प्रकल्पांची कामं महापालिकेनं थांबवली आहेत। पुण्यातील रुपी कोऑपरेटिव्ह बँक सध्या अवसानात आहे। ठेवी परत मिळवण्याकरता ज्यांनी क्लेम केला अशांना ठेव विमा महामंडळातर्फे 5 लाखांपर्यंतची विमा संरक्षित ठेव रक्कम देण्यात आली आहे। अद्यापही अर्ज न करणाऱ्यांना 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करा असं आवाहन करण्यात आलंय। नागपूर विमानतळावर पार्सल सेक्शनमध्ये फटाक्याच्या एका पार्सलला स्फोट झाला। कुरिअरच्या माध्यमातून हे पार्सल वाशिमच्या एका महिलेने बुक केलं होतं। विमानतळावर स्क्रीनिंगच्या दरम्यान पार्सलमधून धूर निघाल्यानंतर हा प्रकार समोर आला। नागपूर वर्धा मार्गावरील सिंदी रेल्वे स्थानकावर 17 आणि 18 डिसेंबरला धावणाऱ्या 9 रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार आहेत। रिमोल्डिंग आणि इंटरलॉकिंगच्या कामाकरता या मार्गावर रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत। सरकारी योजनांचा लाभ देण्याच्या बाबतीत बँकांच्या उदासीन धोरणावर जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर संतप्त झालेत। केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना बँकांकडून कर्ज उपलब्ध करून दिलं जात नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं। बँकांसोबत शासकीय व्यवहार थांबवण्याचा इशारा देण्यात आला। एसटीचा गैरव्यवस्थापन आणि उपक्रम डबघाईला येण्यास उपक्रमासह पालिका प्रशासनही जबाबदार असल्याची टीका बेस्ट बचाव समितीचे शशांक राव यांनी केली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिण धावपट्टीवर अचूक सूचना देणाऱ्या यंत्रणेची चाचणी एका लहान विमानाच्या सहाय्यानं घेण्यात आली। ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणानं दिली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयालाच डासांनी विळखा घातलाय। सुरक्षा रक्षकांना डेंग्यू आणि मलेरियानं ग्रासलाय। अखेर पालिकेच्या कीटकनाशक विभागानं फवारणी करून सारवासारव केल्याची माहिती समोर आली आहे। महापालिकेच्या सगळ्या विभाग कार्यालयांमध्ये 1 जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना जुन्या बायोमेट्रिक प्रणालीऐवजी नवीन फेशियल बायोमेट्रिक पद्धतीनं हजेरी नोंदवावी लागणार आहे। नवीन हजेरी प्रणालीसाठी 69,977 कर्मचाऱ्यांची नोंदणी पूर्ण झालेली आहे। बहुविद्याशाखीय शिक्षणाला चालना देण्याकरता विविध संधीचं दालन मुंबई विद्यापीठात खुलं करण्यात येणार आहे। त्यासाठी दुहेरी पदवी सह पदवी आणि द्विनिंग पदवीच्या शिक्षणासाठी विद्या परिषदेनं मंजुरी दिली आहे।
पिंपरीत अग्निशमन केंद्रांची संख्या आणि मनुष्यबळ अपुरं असल्यानं आगीच्या घटनांवर नियंत्रण आणताना अडचणी येतात. पिंपरीत 150 फायरमन्सची सरळ सेवेनं भरती करण्यात येणार आहे. मैदानी चाचणी अभावी भरतीला खोडा बसला आहे. लेखीमध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार मैदानी चाचणीच्या प्रतीक्षेत आहेत. छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.